नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 22 फेब्रुवारी। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आज आपण अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, डॉक्टर नितीन करीर यांच्या नेतृत्वाखालील 6व्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाने आपला अहवाल राज्यपालांना कधी सादर केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 18 फेब्रुवारी 2026 रोजी। 18 फेब्रुवारी 2026 रोजी डॉक्टर नितीन करीर यांच्या नेतृत्वाखालील 6व्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाने आपला अहवाल राज्यपाल आचार्य देवव्रत यांना मुंबईतील महाराष्ट्र लोकभवन येथे सादर केलेला आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्याचा 6वा वित्त आयोग नेमणूक झालेले आहे। त्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर नितीन करीर आणि यांच्या आयोगाने अहवाल नुकताच सादर केलेला आहे। कधी केलेला आहे? तर 18 फेब्रुवारी 2026 रोजी। कोणाकडे हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे? तर महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना। या आयोगाचे नेतृत्व राज्याचे माजी मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांनी केलेले आहे। माजी अध्यक्ष मुकेश खुल्लर यांच्या निधनानंतर ऑगस्ट 2025 मध्ये डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। अहवाल सादरीकरणावेळी डॉक्टर के.एच. गोविंदराज, एकनाथ डवले, प्राध्यापक एस. चंद्रशेखर आणि सदस्य सचिव षण्मुगराजन एस. हे उपस्थित होते। पंचायती राज संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणजेच महानगरपालिका यांना राज्याच्या महसुलातून निधीचे वाटप करण्याबाबत शिफारसी करणे हे याचे काम होते। स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी सुधारणा सुचवणे हे या अहवालाचे मुख्य सूत्र आहे। नेक्स्ट आहे, भरती ओहोटीच्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, केरळ हे राज्य। भरती ओहोटीच्या पुराला अधिकृतपणे आपत्ती घोषित करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे। केरळ सरकारने 30 जानेवारी 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण आदेश लागू केला। या निर्णयामुळे बाधितांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी या अंतर्गत आर्थिक नुकसान भरपाई मिळण्याचा एक मार्ग मोकळा झालेला आहे। या पुराला सनी डे फ्लडिंग किंवा किंग टाईड फ्लडिंग असे संबोधले जाते, कारण हा पूर पावसाशिवाय केवळ समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे येत असतो। प्रामुख्याने पौर्णिमा आणि अमावस्येच्या काळात समुद्राला येणाऱ्या मोठ्या भरतीमुळे सखल किनारी भागात पाणी शिरते। यापूर्वी केरळने कोविड-19 आणि मानव प्राणी संघर्षालाही राज्यविशिष्ट आपत्ती म्हणून जाहीर केलेले होते। तर बघा, भरती ओहोटीच्या पुराला अधिकृतपणे आपत्ती घोषित करणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे। नेक्स्ट आहे, 2025च्या BBC इंडियन स्पोर्ट्स वुमेन ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्मृती मानधना। भारताच्या महिला विश्वचषक विजयात त्यांच्या भूमिकेसाठी स्मृती मानधना यांना BBC इंडियन स्पोर्ट्स वुमेन 2025 हा पुरस्कार मिळालेला आहे। स्मृती मानधना या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार आहेत। 2025च्या महिला एकदिवसीय विश्वचषक विजयातील त्यांचे मोलाचे योगदान आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला दुसरे WPL विजेतेपद मिळवून देण्यात त्यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। 16 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे एका भव्य समारंभामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। ही या स्पर्धेची 6वी आवृत्ती आहे। त्याचप्रमाणे बघा, BBC इंडियन स्पोर्ट्स वुमेन 2025 यामध्ये इतर पुरस्कार देण्यात आलेले आहेत। ते पुरस्कार कोणते आहेत बघा, इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर म्हणजेच उदयोन्मुख खेळाडू हा पुरस्कार देण्यात आलेला आहे बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांना। दिव्या देशमुख यांनी वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी फिडे महिला विश्वचषक विजेतेपद पटकावलेले होते। BBC पॅरा स्पोर्ट्स वुमेन ऑफ द इयर पुरस्कार दिलेला आहे प्रीती पाल यांना। प्रीती पाल या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये ट्रॅक अँड फील्डमध्ये त्यांनी 2 कांस्य पदक जिंकलेली आहेत। BBC लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा दिलेला आहे अंजली भागवत यांना। ऑलिम्पिक अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या त्या भारताच्या पहिल्या महिला नेमबाज होत्या, तर त्यांना BBC लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आलेला आहे। इतर पुरस्कार बघा, त्यामध्ये BBC स्टार परफॉर्मर ऑफ द इयर 2025 यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ, भारतीय महिला अंध क्रिकेट संघ, भारतीय महिला कबड्डी संघ आणि पॅराॲथलेटिक्स यांना हा दिलेला आहे BBC स्टार परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्कार। तसेच BBC चेंज मेकर्स ऑफ द इयर पुरस्कार हे कोणाला देण्यात आलेले आहेत बघा, तर भारतीय महिला आईस हॉकी संघाला। राजवीर कौर यांना या भारतीय महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधार आहेत। सविता पुनिया भारतातील महिला हॉकी संघाची विद्यमान खेळाडू आणि माजी कर्णधार आहेत आणि पानी देवी क्रीडा क्षेत्रात तळागाळात दिलेल्या प्रभावशाली योगदानासाठी हा सन्मान देण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाच्या लष्कराने सुरक्षित लष्करी तळांमध्ये चीनी बनावटीच्या गाड्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पोलंड।
पोलंडच्या लष्कराने फेब्रुवारी 2026 मध्ये सुरक्षित लष्करी तळांवर चीनी बनावटीच्या गाड्यांच्या प्रवेशावर बंदी घातलेली आहे. चीनी वाहनांमधील प्रगत डिजिटल सिस्टीम, कॅमेरे आणि जीपीएसद्वारे हेरगिरी होण्याची भीती या निर्णयामागे आहे. ही बंदी केवळ सुरक्षित लष्करी आस्थापनांपुरतीच मर्यादित असून लष्करी रुग्णालये किंवा क्लिनिक यासारख्या सार्वजनिक ठिकाणी ती लागू नाही. चीनी कारमधील इन्फोटेनमेंट सिस्टीमला लष्करी कर्मचाऱ्यांनी आपले कार्यालयीन फोन जोडण्यासही सक्त मनाई करण्यात आलेली आहे. वाहनांमधील सेन्सर्सद्वारे लष्करी तळांची गोपनीय माहिती गोळा केली जाऊ शकते अशी चिंता पोलंडने व्यक्त केली आहे. जर वाहनातील ट्रॅकिंग फंक्शन्स पूर्णपणे बंद केली असतील तरच अशा गाड्यांना प्रवेशासाठी विशेष परवानगी दिली जाऊ शकते. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 21 फेब्रुवारी. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. युनेस्कोने नोव्हेंबर 1999 मध्ये याची घोषणा केली होती आणि 2000 पासून हा साजरा केला जात आहे. 1952 मध्ये ढाका येथे आपल्या मातृभाषेच्या हक्कासाठी बलिदान देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस पाळला जातो. यावर्षीची म्हणजे 2026ची अधिकृत संकल्पना किंवा थीम काय आहे? बहुभाषिक शिक्षणावरील युवा आवाज. नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याने प्रथमच पक्षीमित्र संमेलन आयोजित केले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्याचे पहिले जिल्हास्तरीय पक्षी मित्र संमेलन 22 आणि 23 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन रत्नागिरीतील गुहागर येथे आयोजित करण्यात आलेले आहे. हे संमेलन जिल्हा नियोजन समिती आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले आहे. कोकणातील समृद्ध पक्षी वैविध्य जागतिक स्तरावर पोहोचवणे आणि इको टुरिझमला चालना देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. संमेलनामध्ये कोकणातील दुर्मिळ पक्षी, त्यांचे नैसर्गिक अधिवास आणि विशेषतः फळबागांमधील पक्षी जीवन या विषयांवर सखोल चर्चासत्रे आयोजित केली आहेत. या कार्यक्रमात राज्यभरातील पक्षीप्रेमी, संशोधक, निसर्ग छायाचित्रकार आणि पर्यावरण संस्थांचा मोठा सहभाग आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याचे पहिले जिल्हास्तरीय पक्षी मित्र संमेलन हे गुहागर येथे आयोजित करण्यात आलेले आहे. कालावधी आहे 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी. नेक्स्ट आहे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने आपला 23वा स्थापना दिन कधी साजरा केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 19 फेब्रुवारी 2026 रोजी. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने आपला 23वा स्थापना दिन 19 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे साजरा केला. केंद्रीय जनजातीय कार्यमंत्री श्री जुएल ओराम या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. हा कार्यक्रम नवी दिल्लीतील विनय मार्गेतील सिव्हिल सर्व्हिसेस ऑफिसर्स इन्स्टिट्यूटमध्ये पार पडला. या प्रसंगी आयोगाचे कार्य आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करणाऱ्या NCST हँडबुकचे अधिकृत प्रकाशन करण्यात आले. अनुसूचित जमातींच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या कल्याणासाठी कार्य करणे हे या आयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग स्थापना झालेली आहे 19 फेब्रुवारी 2004 रोजी. 89व्या घटनादुरुस्ती कायदा 2003 अंतर्गत याची स्थापना झालेली आहे. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि विद्यमान अध्यक्ष आहेत अंतरसिंग आर्य. ही एक संवैधानिक संस्था आहे जी अनुसूचित जमातीच्या हक्कांचे आणि कल्याणाचे संरक्षण करण्याचे उद्दिष्ट ठेवते. नेक्स्ट आहे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कलमाअंतर्गत मासिक पाळीचे आरोग्य हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 21. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की कलम 21 हा जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार या अंतर्गत मासिक पाळीचे आरोग्य हा आता मूलभूत अधिकार आहे. सन्मानाने जगण्याचा अधिकार या तरतुदीमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेचा समावेश करण्यात आलेला आहे. हा निकाल न्यायमूर्ती JB पारडेवाला आणि न्यायमूर्ती R महादेवन यांच्या खंडपीठाने दिलेला आहे. हा जो निकाल आहे हा डॉक्टर जया ठाकूर विरुद्ध भारत सरकार या याचिकेवर देण्यात आलेला आहे. मासिक पाळीच्या सोयींच्या अभावामुळे मुलींच्या शिक्षणावर परिणाम होतो म्हणून हा अधिकार कलम 21A म्हणजे शिक्षणाचा अधिकार आणि कलम 14 समानतेचा अधिकार यांच्याशी जोडला गेला आहे. सर्व शाळांमध्ये मुलींसाठी मोफत सॅनिटरी पॅड, स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि सॅनिटरी नॅपकिनच्या विल्हेवाटीची योग्य व्यवस्था करण्यात अनिवार्य असणार आहे. या निर्णयामुळे मासिक पाळीचे व्यवस्थापन हा आता केवळ सरकारी कल्याणाचा भाग नसून हा एक घटनात्मक हक्क बनलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिलचर सैरांग प्रवासी रेल्वे सेवा कोणत्या 2 राज्यांना जोडते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आसाम आणि मिझोराम. आसाममधील सिलचर आणि मिझोराममधील सैरांग दरम्यानची पहिली प्रवासी रेल्वे सेवा 20 फेब्रुवारी 2026 पासून अधिकृतपणे सुरू झालेली आहे. या नवीन 51 किलोमीटर लांबीच्या ब्रॉडगेज मार्गामुळे मिझोरामची राजधानी ऐजॉल आता भारतीय रेल्वेच्या मुख्य जाळ्याशी जोडली गेलेली आहे. हा मार्ग उत्तर पूर्व सीमा रेल्वेच्या भैरबी सैरांग रेल्वे प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेला आहे. रस्ते मार्गाने लागणारा 6 ते 7 तासांचा वेळ आता रेल्वेमुळे केवळ 3 ते 4 तासांवर आलेला आहे.
या मार्गावर जगातील सर्वात उंच स्तंभ असलेला रेल्वे पूल असून त्याच्या स्तंभाची उंची आहे 104 मीटर. सैरंग स्टेशन हे एंजॉलपासून केवळ 20 किलोमीटर अंतरावर असल्याने प्रवाशांना राजधानीत पोहोचणे अधिक सोपे झालेले आहे. नेक्स्ट आहे आसाम सरकारने चहा जमाती आणि आदिवासी समुदायांसाठी वर्ग 1 आणि वर्ग 2 राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये किती टक्के आरक्षण मंजूर केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3%. आसाम मंत्रिमंडळाच्या 2026च्या निर्णयानुसार चहा जमाती आणि आदिवासी समुदायांना वर्ग 1 आणि वर्ग 2च्या सरकारी नोकऱ्यांमध्ये 3% आरक्षण देण्यात आलेले आहे. यापूर्वी हे आरक्षण केवळ वर्ग 3 आणि वर्ग 4च्या पदांपुरते मर्यादित होते, जे आता उच्चस्तरीय प्रशासकीय पदांसाठी वाढवण्यात आलेले आहे. या कोट्याअंतर्गत आता आसाम नागरी सेवा, आसाम पोलीस सेवा आणि प्राध्यापक पदांसारख्या महत्त्वाच्या नोकऱ्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. हे 3% आरक्षण राज्याच्या विद्यमान इतर मागासवर्गीय कोट्यातून दिले जाईल. आगामी नोकरीच्या जाहिरातींसाठी हे नियम तातडीने लागू होतील, तर काही उच्च श्रेणीसाठी पुढील वर्षापासून अंमलबजावणी होणार आहे. याचे उद्देश काय आहे? तर राज्यातील सुमारे 40 लाख लोकसंख्या असलेल्या या समुदायांचे सरकारी, प्रशासनात आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रतिनिधित्व वाढवणे. नेक्स्ट आहे तिबेटी निर्वासित सरकारच्या पंतप्रधान पदाची निवडणूक पुन्हा कोणी जिंकली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पेनपा सेरिंग. विद्यमान पंतप्रधान पेनपा सेरिंग यांनी निवडणुकीत विजय मिळवून आपली सत्ता कायम ठेवलेली आहे. 13 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या निकालात त्यांनी 61.025% मते मिळवून निर्णायक विजय मिळवला. निवडणूक नियमानुसार प्राथमिक फेरीत 60% पेक्षा जास्त मते मिळाल्याने त्यांना दुसऱ्या फेरीशिवाय थेट विजयी घोषित करण्यात आले. त्यांचा हा दुसरा सलग कार्यकाळ असून ते मे 2026 ते मे 2031 या कालावधीसाठी कार्यरत राहतील. या निवडणुकीत त्यांनी केलसांग दोर्जे ओक्संग यांचा पराभव केला. जगभरातील एकूण 51,140 तिबेटी मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवला. पेनपा सेरिंग हे मे 2021 मध्ये पहिल्यांदा सिक्योंग म्हणजेच पंतप्रधान म्हणून निवडून आले होते. त्यापूर्वी त्यांनी तिबेटी संसदेचे सभापती म्हणून काम केले आहे. तिबेटी निर्वासित सरकारचे मुख्यालय हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा या ठिकाणी आहे. 1959 मध्ये चीन विरुद्धच्या उठावानंतर दलाई लामा आणि हजारो तिबेटी भारतात आले, तेव्हापासून ते प्रशासन भारतातून चालवले जाते. या निवडणुका निर्वासित तिबेटी समुदायासाठी घेतल्या जातात कारण सध्या तिबेटी प्रदेश चीनच्या ताब्यात आहे. नेक्स्ट आहे देशात प्रथमच राष्ट्रीय महामार्गांजवळ मधमाशी कॉरिडॉर कोण विकसित करणार आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील पहिल्या मधमाशी कॉरिडॉर उपक्रमाची घोषणा केली आहे. हा प्रकल्प भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि खादी व ग्रामोद्योग आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जाणार आहे. महामार्गांच्या कडेला मधमाशी अनुकूल वनस्पतींची लागवड करून जैवविविधता टिकवणे आणि परागीकरणाद्वारे कृषी उत्पादकता वाढवणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. 2026-27 या वर्षात सुमारे 40 लाख झाडे लावण्याचे नियोजन असून त्यापैकी 60% झाडे मधमाशी कॉरिडॉर अंतर्गत असतील. शोभेच्या झाडांऐवजी कडुनिंब, करंज, महुआ, पलाश, जांभूळ आणि सिरीज यासारख्या स्थानिक आणि फुलांच्या वनस्पतींना प्राधान्य दिले जाईल. वर्षभर मधमाशांना अन्न मिळावे यासाठी विविध ऋतूंमध्ये फुले येणाऱ्या प्रजातींची निवड केली जाणार आहे. झाडांचे समूह महामार्गांच्या बाजूला किंवा रिकाम्या जमिनीवर 500 मीटर ते 1 किलोमीटर अंतरावर लावले जातील. प्रत्येक NHAI क्षेत्रीय कार्यालय किमान 3 परागकण कॉरिडॉर विकसित करणार आहे. या माध्यमातून स्थानिक शेतकरी आणि आदिवासी समुदायाला मध उत्पादनाद्वारे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हा देशातील पहिल्या मधमाशी कॉरिडॉर उपक्रमाची यांनी घोषणा केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ज्ञान भारतम मिशन अंतर्गत दुर्मिळ हस्तलिखिते आणि ऐतिहासिक ग्रंथांच्या डिजिटल कारणांसाठी कोणत्या राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. फेब्रुवारी 2026 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने पुढाकार घेत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजेच 75 वर्षांहून अधिक जुन्या हस्तलिखितांचे सर्वेक्षण सुरू केलेले आहे. प्रत्येक जिल्ह्यात या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी मुख्य विकास अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मूळ हस्तलिखितांची मालकी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेकडेच राहील. सरकार फक्त त्यांचे डिजिटल जतन करेल. ज्ञान भारतम मिशन या मिशनची अधिकृत घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये भारताचा प्राचीन वारसा जतन करण्यासाठी करण्यात आली. या प्रकल्पासाठी 2024 ते 31 या कालावधीकरता एकूण 482.85 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. हे अभियान केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत संपूर्ण देशामध्ये राबवले जात आहे. विविध संस्था आणि खाजगी संग्राहकांकडील 1 कोटीहून अधिक हस्तलिखितांचे सर्वेक्षण
संवर्धन आणि डिजिटायझेशन करणे हे या मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. डिजिटायझेशन केलेले सर्व दस्तऐवज ज्ञान भारतम पोर्टल आणि नॅशनल डिजिटल रिपॉझिटरीवर संशोधक आणि जनतेसाठी उपलब्ध करून दिले जातील. हस्तलिखितांचे स्कॅनिंग आणि ट्रान्स्क्रिप्शन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि OCR यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच G4 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे पार पडली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जर्मनी. 14 फेब्रुवारी 2026 रोजी G4 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक म्युनिक जर्मनी येथे पार पडली. G4 कोणत्या देशांचा समूह आहे? तर यामध्ये 4 देश आहेत, भारत, ब्राझील, जर्मनी आणि जपान. म्युनिक सुरक्षा परिषदेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये भारत, ब्राझील, जर्मनी आणि जपान या देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी झाले होते. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर यांनी या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले. याचा मुख्य उद्देश काय होता? संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तातडीने सुधारणा घडवून आणणे. सुरक्षा परिषदेच्या स्थायी आणि तात्पुरत्या अशा दोन्ही श्रेणींमध्ये सदस्य संख्येचा विस्तार करण्याची आग्रही मागणी यामध्ये करण्यात आलेली आहे. हे 4ही देश सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी एकमेकांच्या उमेदवारीला पाठिंबा देतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हिमाचल प्रदेशात कोणत्या समुदायाद्वारे लोसार सण साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तिबेटी. हिमाचल प्रदेशातील लोसार हा सण प्रामुख्याने तिबेटी बौद्ध, लाहोली आणि स्पिती समुदायांद्वारे तिबेटी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी साजरा केला जातो. लोसार उत्सव साधारणपणे 15 दिवस चालतो, परंतु मुख्य धार्मिक विधी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातील पहिल्या 3 दिवसात केले जातात. उत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविक आपल्या आध्यात्मिक गुरूंची पूजा करतात आणि मठांमध्ये जाऊन विशेष आशीर्वाद घेतात. या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे छाम नृत्य, ज्यामध्ये बौद्ध भिक्षू रंगबेरंगी मुखवटे घालून वाईट शक्तींविरुद्ध चांगल्याच्या विजयाचे सादरीकरण करतात. या काळात घरांवर आणि मठांवर नवीन प्रार्थना ध्वज लावले जातात आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून आयबेक्स हरणाची चित्रे काढली जातात. उत्सवासाठी खास खपसे म्हणजे तळलेले गोड पदार्थ आणि गुतुक नूडल सूप यासारखे विशिष्ट पदार्थ तयार केले जातात. यंदाचा म्हणजे 2026चा लोसार उत्सव अग्नी घोडा वर्ष म्हणून साजरा केला जात असून यामध्ये प्रसिद्ध याक नृत्य देखील सादर केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.